कोल्हापूरच्या नागरिकांसह पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या रंकाळा तलावाचं शासनाच्या निधीतून सुशोभीकरण करण्यात आलं असून या परिसरात वैशिष्ट्यपूर्ण विद्युत खांब आणि दिवे बसवण्यात आले आहेत। त्यामुळे या परिसराला मुंबईतील मरीन ड्राईव्हचं स्वरूप प्राप्त झालंय। पण काही समाजकंटकांकडून विद्युत दिवे आणि खांबाची मोडतोड करण्यात आली आहे। दिव्यांची मोडतोड करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आलेत। चौपाटीवर पेविंग ब्लॉक आणि लॉन तयार करण्यात आले। त्याशिवाय ऐतिहासिक प्रकारचे विद्युत खांब आणि दिवे बसवण्यात आलेत। त्यामुळे रंकाळा तलावाचं सौंदर्य अधिकच खुललंय। त्यामुळे पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढतीये। मात्र विद्युत दिवे आणि खांबांची नासधूस करण्याचे प्रकार अलीकडे वाढत आहेत। महापालिका प्रशासन मात्र यावर कोणतीच कारवाई करत नसल्यानं अशा समाजकंटकांचं धाडस वाढलंय। सीसीटीव्हीच्या मदतीने विद्युत दिवे आणि खांबांची नासधूस करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समितीने प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी किशोर घाटगे, मुस्तफा मुकादम, श्रीकांत मनोळे, निलेश हंकारे, सुजाता पाटील, विकास सुर्वे, प्रशांत पाटील, राजेंद्र तोरसकर, उदय भोसले उपस्थित होते।